मी एवढं सांगू इच्छिते की ज्या नराधमाने हे कृत्य केलंय त्याला त्या नरसिंह चौकातच उलटा टांगा त्याचा छाटून टाका, त्याचा जो प्रायव्हेट पार्टच ठेवू नका. म्हणजे यांच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. जे अशा बलात्कार करतात ना, यांच्या 7 पिढ्या लक्षात राहतील की आपण हे करायचं की नाही. कृत्य 100 वेळा विचार करतील. काय सांगाल, संपूर्णपणे संतापजनक घटना ही? खरोखरच हे हृदयाला एक सुन्न करणारी घटना आहे. आणि 5 आणि 10 वर्षाच्या मुलीवर वारंवार 3 महिन्यापासून तो जो नराधाम अन्याय अत्याचार करत होता. खरं तर आमच्या परिसरामध्ये असा पहिलं कधीच घटना घडली नाही. थेरगाव, वाकड, पुनावळे असे तातवडे असतील, आमच्या परिसरामध्ये अशी घटना घडली नाही. परंतु ही जी घटना घडती कशी, जर आपण नसरापूरला जी 1-2 महिने 3 महिन्यापूर्वी जी घटना घडली आणि त्याच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने तिथं ती कारवाई केली, म्हणजे पोलीस प्रशासन जेव्हा घटना घडल्यानंतर संवेदनशील होणार का? तर नाही. त्यांनी तेव्हा संवेदनशील दाखवावी नाही आम्हाला. त्यांनी आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे परप्रांतीय असतील त्यांचं तुमच्याकडे गोपनीय शाखेकडनं ट्रॅक रेकॉर्ड तयार करा. ते कुठले आलेत, कुठून आले, ते रेकॉर्डवर आहेत का? तर रेकॉर्डवर असतील तर तुम्ही त्यांना चौकशीला बोलवा. 15 दिवसाला 1 महिना 2 महिन्यांना त्याने काय होईल, प्रशासनाची त्यांच्यावर पोलिसांची एक जरब बसेल. या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी? हा, 100%. त्याचा मुलगा जो आहे तो 3 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी जेलमध्ये होता. जेलमधून सुटून आलेला आहे. वडिलांची पार्श्वभूमी सांगता येणार नाही, पण मुलगा तो गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. पण त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावरती फोस्को आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की समाज कल्याणाकडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांकडनं जे खातं आहे त्याच्या माध्यमातून ह्या पीडित कुटुंबाची एक पीडित कुटुंबाची पुनर्व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न 100% मी एक शहर अध्यक्ष या नात्याने करणार. काय आव्हान या लोकांना अवेअरनेस असा देईल की आपल्या शेजारी कोण येतो त्याची आपण माहिती, इत्थंभूत माहिती पोलीस प्रशासनाला जाऊन स्वतः नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. मगच ह्या अशा ज्या नराधाम जे माजलेत त्याच्यावरती आळा बसेल. अतिशय संतापजनक आणि खऱ्या अर्थानं विकृती जी म्हणतात मनुष्यामधली, ती विकृती आता इथं बघायला मिळाली. कारण अतिशय लहान वयाच्या ह्या चिमुरड्या आहेत आणि एक पितृतुल्य पालक म्हणून त्यांना जबाबदारी दिली होती की आम्ही घरातनं बाहेर जात असताना आमच्या मुलींवर लक्ष ठेव. असं लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे जो रक्षक होता तोच खऱ्या अर्थाने भक्षक बनलेला आहे. आणि तो भक्षक देखील अतिशय विकृत स्वरूपाचा आहे. काय मागणी या निमित्ताने आज तुम्ही बघा, नसरापूर असेल, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये देखील अनेक घटना आपल्याला बघायला मिळतात. या घटनांच्या मागे विकृती हाच एक मुख्य प्रकार आहे. पोलीस तर त्यांचं काम करते, प्रशासन देखील काम करते, पण मला असं वाटतं या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छिते, सोशल पोलिसिंग नावाचा एक प्रकार असतो. आपल्या शेजारी कोण व्यक्ती येते, आपल्या गल्लीमध्ये कोण व्यक्ती येते, आपल्या गल्लीमध्ये कोण फेरीवाला येतोय, कोण सफरचंद विकायला येतोय, कोण कपडे विकायला येतोय, किंवा कोण कामगार म्हणून येतो, हे आपण नजरेने बघायला नको. आज आपली मुलं कोणाशी बोलतात याच्यामध्ये सोशल पोलिसिंग देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण पोलीस प्रशासन एका लिमिटेड त्यांच्या भागाबद्दल बघू शकतात, तक्रार गेल्यानंतर ते कडक कारवाई करू शकतात. परंतु शेजार पाजारी ज्यावेळेस आपल्याला अशा नजरेचा व्यक्ती दिसतो, त्याचं वर्तणूक दिसते, त्यावेळेस नागरिकांनी देखील त्यांचा सहभाग तितक्याच पद्धतीने घेऊ. संताप घेणारा प्रकार या ठिकाणी घडण्याचा आपल्याला, तर काय भावना आहे आणि या संतापाबद्दल काय सांगतो? ही निश्चितच खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि या नराधामाला आम्ही कसल्याही प्रकारे सरकार म्हणून सोडणार नाही. कालच माननीय मुख्यमंत्री साहेबांचंही माझं बोलणं झालं, CP साहेबांचंही त्या संदर्भात बोलणं झालं. CP साहेबांनी इत्थंभूत माहिती दिली आणि जास्तीत जास्त कलमं लावून आता त्यांना 7 दिवसाची जेल पण झालेली आणि 7 दिवसानंतर पेशी झाल्यानंतर या नराधामांना निश्चितपणे या देवाभाऊंच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीने नसरापूरच्या घटनेच्या बाबत फास्ट ट्रॅकवर कोर्ट चालवलं आणि त्या नराधामाला फाशी दिली, त्याच पद्धतीने या नराधामाला सुद्धा फाशी देण्यात येईल. या माध्यमातून पिंपरी चिंचवडमध्ये बरेचसे जे भाडेकरी आहेत यांची कुठल्याही प्रकारची नोंद होत नाहीये, तर नेमकं काय आव्हान करतात? याच्याबाबत पोलीस प्रशासनाने वेळोवेळी आव्हान केलेलं आहे की आपली कागदपत्र ही व्हेरीफाय करून घ्या. आपल्याकडं कोण राहतंय, कशा पद्धतीचे व्यक्ती राहतात, याबाबत आपण सगळ्यांनीच, म्हणजे भाडेकऱ्यांनीच नव्हे तर ज्या ठिकाणी अशा लोकांचा संबंध येतो, आणि ही मनोवृत्ती आहे, ही मानसिक वृत्ती असलेले हे असले नराधम आहेत. ह्या नराधमांना असं शोधून ठेचलंच पाहिजे. आणि त्यासाठी सर्व नागरिकांना विनंती करेल की असे नराधम जर लगेच कुठं सापडले, तर संशयास्पद आढळले
तर वेळोवेळी लगेच प्रशासनाला सांगावं. पिंपरी चिंचवडमध्ये जी घटना घडली आहे त्या घटनेने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर हे प्रचंड संतापाच्या लाटेत आपण पाहतोय की परवा दिवशी जो घटना घडली त्या घटनेमध्ये रमजान बागवान नावाचा जो 65 वर्षाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने 10 वर्षाची मुलगी आणि 4 वर्षाच्या मुली या दोन्ही मुलींवरती जो लैंगिक अत्याचार केला त्याच्यानंतर संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एक खळबळ उडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच माध्यमातून ह्या घटना वारंवार होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी नसरापूर येथे देखील हीच घटना घडली होती आणि त्यानंतर जो जन आक्रोश मोर्चा विविध ठिकाणी निघाला होता आणि त्यानंतर सरकारने कुठेतरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा जो काही प्रकरण होतं ते घेतल्यानंतर संबंधित जो व्यक्ती होता त्याला फाशी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि याच स्तरावरती आता या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये जी घटना घडली आहे त्या घटनेच्या माध्यमातून संपूर्णपणे पिंपरी चिंचवडकर रस्त्यावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतो की माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने सगळा हा मोर्चासाठी चौकांमध्ये निदर्शन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच निदर्शनाच्या माध्यमातून आपण पाहतोय की एक जन आक्रोश मोर्चा हा देखील काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी माता भगिनी ज्या आहेत त्या या चिमुकल्यांना न्याय देण्यासाठी कुठेतरी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच माता भगिनीच्या डोळ्यामध्ये जर पाहिलं तरी कुठेतरी आपल्या लेकीबाळी असतील मुलीबाळी असतील यांच्याबद्दलची जी काही काळजी आहे ती काळजी आपल्याला दिसतीये. आपण पाहतो की माझ्या पाठीमागे बघा या ठिकाणी त्या क्रूर नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झालीच पाहिजे असं या ज्या चिमुकलीने तिच्या आईसोबत ही पत्रक दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि याच माध्यमातून संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी नसरापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर असाच जन आक्रोश मोर्चा रस्त्यावरती उतरला. जनबॉक्स पूर्णपणे रस्त्यावर उतरल्यानंतर कुठेतरी सरकारने त्याचा विचार केला आणि ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आले आणि पुढे फाशी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि याच धर्तीवरती संपूर्णपणे पिंपरी चिंचवडकर असतील, पुणे शहर असेल किंवा पुणे जिल्हा असेल संतापाची लाट उसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतो की यांच्या डोळ्यामध्ये जर बघितलं तर कुठेतरी आपल्या ज्या काही लेकीबाळी असतील मुलं असतील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली जाते किंवा त्यांच्याबद्दलची काळजी देखील केली जाते. माझ्या पाठीमागे आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी हा जो काही मोर्चा आहे तो मोर्चा थेट पोलीस स्टेशनकडे आता चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि याच माध्यमातून पिंपरी चिंचवडकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेत आणि या ज्या 2 पीडित मुली आहेत त्यांना कुठेतरी न्याय देण्याची भूमिका या माध्यमातून पिंपरी चिंचवडकर असतील किंवा पुणे शहर असेल किंवा पुणे जिल्हा असेल याच माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया देखील घेऊयात की नेमका या संदर्भात त्यांची भावना काय. ताई, तुम्ही आपल्या मुलीसोबत हे घेऊन थांबलायत, नेमकी काय भावना आहे आणि हे सगळं जे घडलंय हे एकदम संताप येण्याची घटना घडलेली वाटल्यासारखं होतंय सर्व. असं जरी झालं तरी आमची मुलं सुद्धा घाबरतात शाळेला जायला. आता आज 2 दिवस झाला सुट्ट्यावर आहेत की भीती वाटते म्हणते रिक्षामध्ये पण यायला भरोसा ठेवायचा कुणावरती. नेमकं घाबरल्यासारखे होते. आम्ही पण गाव सोडून पोट भरायला आलो ना अशी घटना व्हायला लागल्यावर मग आश्चर्यजनकच वाटणार ना की लेकरांचं भविष्य कुठं ना कुठं या असल्या गोष्टी तर थांबल्याच पाहिजे. मग सरकार कधी डोळे उघडणार आहे काय माहिती. कसं प्रत्येक वेळेस असं हितच नाही, भरपूर ठिकाणी झालेलं आहेत. आम्ही न्यूजवर बघतोय. आज मला 4 मुली आहेत पण ती 4ही सुद्धा शिक्षणाला जायला घाबरतात. मग ह्यांना रोज शाळेत सोडायचं आणि आणायचं केल्यानंतर खायचं काय आम्ही. हे कुठं तर कुठे थांबलं पाहिजे ना. काय मागणी तुमच्या या निमित्तानं. आणि की फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पूर्ण फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तर आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा जो काही माता माऊली या माता माऊलीकडनं त्यांच्या ज्या 4 मुली आहेत त्या 4 मुलींच्या बद्दल देखील काळजी व्यक्त केली जाते. ताई, काय सांगाल, हा सगळा संताप येणारी घटना घडली आहे. फाशीची शिक्षा झाली पाहिजे सर. हे पोलीसवाले काही करू शकत नाही. नसरापूरमध्ये झालं, किती झाले असे लहान लहान मुलीवर अत्याचार व्हायला लागले. ते काही करू शकत नाहीत पोलीस लोक सुद्धा. त्याला न्याय झाला पाहिजे, नाही तर आमच्या ताब्यात दिलं पाहिजे त्याला. आम्ही त्याला आमच्या हवाली करा त्या माणसाला बस. आम्हाला काही मागणं नाही, फक्त त्या माणसाला आमच्या हवाली आणि त्याच्या बायकोला पण आमच्या हवाली. तिच्या बायकोला पण माहिती होतं. असं गोरगरिबाच्या लेकरांचा अत्याचार करतात. लहान लहान मुलांना काय कळतंय सांगा तुम्ही. एवढ्या निर्बस पापी मुलांचं बाळे हत्या करायला लागलेत लोक. अख्ख्या पुणे शहरामध्ये चालल्यात असल्या घटना.
हा मीडियावाले लोक काय नाही करत, पोलीसवाले काय नाही करत. त्या दिवशी संरक्षण केलं त्याला, कशामुळे संरक्षण करते मग त्याला फाशीची शिक्षा तातडीने उद्याच्या उद्या झाली पाहिजे फाशीची शिक्षा. आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा संपूर्णपणे जे काही माता माऊली या ठिकाणी रस्त्यावर उतरून हा मोर्चा आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. हा जो रोड आहे तो पूर्णपणे बंद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि संपूर्णपणे पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, या भागातील महिला पुरुष हे रस्त्यावर उतरून आपला जो शोक आहे किंवा या ज्या पीडित मुली आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका यांच्या माध्यमातून केली जाते आणि जो काही पीडित ज्याने पीडितांवरती अन्याय केला आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा अशी मागणी केली. ताई काय सांगाल, एक काळजी म्हणून तुम्ही या आंदोलनात उपस्थित राहिलात, नेमकं काय सांगाल? त्याला फाशी द्या, नाही तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही बघू काय करायचं पुढे. काय करणार आहे तुम्ही? आता ते नसरापूरचं अजून प्रकरण झालं, त्याला फाशी झाली, शिक्षा फक्त झाली. आजपर्यंत त्याला अंमलबजावणी केली का तुम्ही? काहीच नाही केलं. ह्याचं काय करणार आहे तुम्ही? आणि तुम्ही त्याला बुरखा घालून समोर आणताय, कशाला त्याला तसंच आणा ना. झालं ना, त्यांनी केलं ना, कृत्य करून बाजूला झालं ना तो. येऊ द्या सगळ्यांच्या समोर. असं नाही का, न्याय तर हा मिळालाच पाहिजे. पाहतो की अशा पद्धतीने त्याला समोर आणा आणि न्याय देण्याची भूमिका या संबंध जे काही महिला आहेत त्यांच्याकडनं व्यक्त केली जाते. कुठेतरी मुलींची जी काही काळजी आहे ती काळजी देखील या महिलांकडनं केली जाते. आपण पाहतो की भर पावसामध्ये हा प्रचंड मोर्चा निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एका प्रकारे जी काही या व्यवस्थेविरोधात किंवा या नराधामाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दादा काय सांगाल, या आंदोलनामध्ये सहभागी झाला? हे जे झाले अत्यंत वाईट म्हणजे हे बरोबर काय आहे तुमची मागणी? आता जे सजा व्हायला पाहिजे त्यांनी जर केलं असेल तर सजा व्हायला पाहिजे, कुठली सजा झाली पाहिजे? फाशीचीच. पाहतो की कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कोणासकट बी होऊ नये असं, याच्या पुढं असं कोणासकट होऊ नये, न्याय मिळायला पाहिजे. बाळा, तू या आंदोलनामध्ये सहभागी झाला. आपण पाहतो की हा चिमुकला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काय सांगशील? की आपल्या आई बहिणीसोबत असं झालं नाही पाहिजे परत, आणि म्हणजे त्याला फाशी मिळालीच पाहिजे, कारण की त्याला जेलमध्ये टाकून सुद्धा खाऊ पिऊ घालून तर काही काम नाही. त्याला फाशी मिळालीच पाहिजे. तर पाहतोय की कशा पद्धतीने हा मोर्चा देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी कॅमेरामॅनला सांगेल की पाठीमागं हा जो काही मोर्चा आहे तो मोर्चा कशा प्रकारे रस्त्यावरती लोक उतरलेत आपण पाहतोय आणि जे काही लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेत ते देखील संपूर्णपणे त्या पीडितांना न्याय देण्याची भूमिका कुठेतरी घेताना दिसत आहेत. आणि जो संबंधित जो रमजान बागवात नावाचा जो 65 वर्षाचा जो वयस्कर व्यक्ती आहे त्यांनी या संपूर्ण या दोन्ही मुलींवरती जो अत्याचार केलाय तर त्याला कुठेतरी फाशी देण्याची भूमिका या माध्यमातून संपूर्णपणे पिंपरी चिंचवडकर असतील किंवा पुणे शहरातील लोक असतील किंवा पुणे जिल्ह्यातील लोक असतील हे रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विजय राणदेवे, सुदर्शन मराठी, पुणे.